नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे ऑल इन वन. तर आज आपण पहिल्या स्वरूप पाहणार आहोत मॅथमध्ये बघणार आहोत संख्या आणि संख्यांचे प्रकार. त्याच्यामध्ये प्रथमतः आपण बघणार आहोत नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्येची सुरुवात 1 पासून होते तर त्याला आपण कोणत्या संख्या म्हणतो? तर त्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. ज्या संख्येची सुरुवात कुठून स्टार्ट होते तर 1, 2, 3 कितपर्यंत जाते तर हे अनंतपर्यंत. विश्वामध्ये संख्या किती आहेत तर विश्वामध्ये हे न मरणे इतक्या संख्या आहेत, म्हणून त्याला आपण अनंत असे म्हणतो. ज्या संख्येची सुरुवात 1, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी इथपर्यंत चालते तर त्याला आपण कोणत्या संख्या म्हणतो? नैसर्गिक संख्या. यांना आपण जर आपल्या घरामध्ये धान्य असेल आणि आपल्याला मोजण्यासाठी सांगितले तर आपण स्टार्ट कुठून करतो तर 1, 2, 3 म्हणजे नैसर्गिक संख्यांना आपण कोणत्या संख्या म्हणू शकतो? नैसर्गिक संख्यांना आपण मोज संख्या सुद्धा अशी म्हणू शकतो. मोज संख्या. ओके, म्हणजे आपण हे मोजण्यासाठी यूज करतो, म्हणून त्याला आपण मोज संख्या असे म्हणतो. नैसर्गिक संख्येनंतर बघूया आपण पूर्ण संख्या. पूर्ण संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्येची सुरुवात कुठून स्टार्ट होते तर 0, 1, 2, 3 इथपर्यंत जाते, हे अनंतपर्यंत जाते. याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो? याला आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो. म्हणजे नैसर्गिक संख्येनंतर शून्य संख्या आढळल्यास तर त्याला आपण काय म्हणू शकतो? तर त्याला आपण पूर्ण संख्या म्हणू शकतो. कोणतीही संख्या ही शून्याशिवाय पूर्ण होऊ शकत, म्हणून याला आपण पूर्ण संख्या असे म्हणतो. त्यानंतर आपण बघूया पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्याला कशाला म्हणतो? ज्या संख्येमध्ये मायनस, प्लस आणि शून्य या संख्या असतात त्या संख्यांना आपण काय संख्या म्हणू शकतो? तर त्या संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणू शकतो. तर उदाहरणार्थ काय बघूया आपण? -3 ही पूर्णांक संख्या आहे का? तर आहे. -2 आहे, -1 आहे, 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे. कितपर्यंत जाऊ शकतात? हे अनंतपर्यंत जाऊ शकतात. आणि हे इकडं मायनस म्हणजे लहानात लहान पूर्णांक संख्या सांगू शकतात का? नाही. तर हे कितपर्यंत जाऊ शकते? हे अनंतपर्यंत जाऊ शकते. म्हणजे ज्या संख्येमध्ये नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या आणि मायनस या संख्या असतात तर त्यांना आपण कोणत्या संख्या म्हणतो? तर त्यांना आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो. त्यानंतर आपण बघूया परिमेय संख्या. परिमेय संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्या पूर्णांक संख्या असतात, ज्या संख्या परिमेय संख्या. ज्या संख्या परिमेय संख्या असतात, ज्या संख्या पूर्णांक संख्या असतात, पूर्णांक संख्या असतात आणि त्याच्या छेदामध्ये पण कोणत्या संख्या असतात? पूर्णांक संख्या असतात, शून्य सोडून. तर त्या संख्यांना आपण काय संख्या म्हणतो? परिमेय संख्या. म्हणजे ज्या संख्या पूर्णांक संख्या असतात आणि त्यांच्या छेदामध्येही पूर्णांक संख्या असतात, फक्त काय सोडून? शून्य सोडून. तर त्या संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. त्या संख्यांना आपण कशा प्रकारे लिहितो? तर त्या संख्यांना आपण p/q या फॉर्ममध्ये लिहितो. परंतु एक अट आहे. काय अट आहे? q नॉट इक्वल टू 0. तर त्या संख्यांना आपण परिमेय संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ -3 असू शकते का? असू शकते. p/q फॉर्ममध्ये, म्हणजे याच्यामध्ये ही पूर्णांक संख्या झाली, याच्यामध्ये -3 सुद्धा असू शकते. याच्यामध्ये कोणतीही संख्या असू शकते, 2 असू शकते, 3/5 असू शकते. परंतु अट काय आहे? तर अट आहे 3/0. शून्य नसायला पाहिजे, शून्य नसायला पाहिजे. तर त्याला आपण कोणती संख्या म्हणतो? तर त्याला आपण परिमेय संख्या असे म्हणू शकतो. म्हणजे पूर्णांक संख्येच्या छेदामध्ये कोणत्याही संख्या चालतात. याच्यामध्ये काही नसतं म्हणजे काय? 1 राहते. त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे? 4 असू शकते. त्याच्यामध्ये किती असायला पाहिजे? याच्यामध्ये 7 सुद्धा असू शकते. त्याला आपण कोणत्या संख्या म्हणतो? तर त्याला आपण पूर्णांक संख्या म्हणतो. आता हे पूर्णांक संख्या बरोबर, याच्यामध्ये याच्याकडे काही नसते, म्हणजे याच्याकडे किती राहतात? 1 राहते. तर ज्या पूर्णांक संख्येच्या छेदामध्ये काय नसायला पाहिजे? फक्त शून्य नसायला पाहिजे. म्हणजे पूर्णांक संख्येच्या छेदामध्ये शून्य जर नसला तर त्या संख्येला आपण परिमेय संख्या अशी म्हणू शकतो. हे व्याख्या तुम्हाला समजलं नसेल तर मी अजून प्रकारे एकदा समजावून सांगतो. काय
परिमेय संख्या. आपल्या पूर्णांक संख्या कोणत्या होत्या तर -3, -2, 1, 0, 1, 2, 3 इथपर्यंत ही अनंतपर्यंत जाऊ शकते. तर त्यांना आपण कोणत्या संख्या म्हणतो तर त्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. म्हणजे पूर्णांक संख्या आणि त्याच्या छेदामध्ये सुद्धा पूर्णांक संख्या पाहिजे. परंतु एक अट आहे काय, ही पूर्णांक जी संख्या आहे ही काय नसायला पाहिजे, शून्य नसायला पाहिजे. म्हणजे ज्या संख्या p चे q, म्हणजे ज्या संख्या p चे q फॉर्म मध्ये दिलेल्या आहेत परंतु काय पाहिजे q नॉट इक्वल टू 0, तर त्या संख्येला आपण कोणत्या संख्या म्हणतो, परिमेय संख्या. म्हणजे ही पूर्णांक संख्या बरोबर आहे, त्याच्या खाली आपण 5 बी लिहू शकतो. म्हणजे कोणतीही पूर्णांक संख्या लिहू शकतो, 8 लिहू शकतो, 7 लिहू शकतो, इथे बी 4 लिहू शकतो. 4 0 0 होऊन जाते. फक्त काय जमत नाही तर याच्या खाली 0 जमत नाही. अशा संख्येला आपण कोणत्या संख्या म्हणतो, परिमेय संख्या. त्याच्यानंतर बघूया दशांश परिमेय संख्या. त्याच्यानंतर काय बघणार आहोत, दशांश परिमेय संख्या. आता समजा 10/3 ही कोणती झाली, दशांश परिमेय संख्या. आता याचा एक जर भाग दिला 3 1 3 3 3 कितना भाग जाते 3, उरतात किती 1 1 दशांश दिल्यामुळे किती झाली 10 झाली. म्हणजे कितना भाग जाते अजून 3 3 3 अजून किती उरला 1 दशांश दिल्यामुळे किती झाली 10 झाली. 3 3 अजून किती भाग झाला, तर असं कितपर्यंत जाते, हे अनंतपर्यंत अखंडपर्यंत जाते. म्हणजे आपण याला आवर्ती करू शकतो, 3 चे 3 3 बार लिहू शकतो. म्हणजे याला आपण अखंड केलं, त्याच्यात खंडित केलं, खंडित आवर्ती झालं म्हणून याला कोणता हे म्हणतात, दशांश परिमेय संख्या. त्याच्याच प्रकारे आपण काय केलं 7/4. ओके, त्याला जर भाग दिला 4 1 4 उरले किती 30 झाले, 4 7 28 उरले किती 2, 4 5 20 म्हणजे 1/5. म्हणजे याला पूर्ण भाग जातो किंवा हे अखंड राहते, तर त्याला आपण कोणत्या संख्या म्हणतो, तर त्याला आपण दशांश परिमेय संख्या असे म्हणतो. त्याच्यानंतर बघूया अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्येच्या उलट कोणत्या, अपरिमेय संख्या. काय बघणार आपण, अपरिमेय संख्या. ज्या संख्या कोणत्या संख्या, ज्या संख्या ह्या परिमेय संख्या आहेत त्यांना कोणत्या संख्या आपण म्हणू शकतो, अपरिमेय संख्या अशी म्हणू शकतो. किंवा त्याचा दशांश अखंड, त्याचा दशांश अपूर्णांकामध्ये दशांश रूपामध्ये जर रूपांतर केलं तर ते काय राहते, अखंडित राहते. म्हणजे ते खंडित होत नाही आणि अनावर्ती राहते. म्हणजे जसं 0.3333 हे कसं आता 0.333 म्हणजे काय सारखंच आले. किंवा 0.175 हे डबल येते, तर याचे काय खंडित होते. आणि समजा 0.432154 हे वेगवेगळे येते, तर हे अखंडित खंडित अखंडित खंडित आहे पण अनावर्ती आहे ना, म्हणजे वेगवेगळे बदलून आकडे, तर त्याला आपण कोणत्या संख्या म्हणू शकतो, तर त्याला आपण अपरिमेय संख्या अशी म्हणतो. उदाहरणार्थ समजा स्क्वेअर रूट मध्ये किती आहे 3, त्याचे हे स्क्वेअर रूट काढता येते का, नाही काढता येते. आणि जर त्याला जर आपण जर स्वार केलं तर हे अशा प्रकारे वाढत जाते. म्हणजे ते खंडित तर होतेच पण अनावर्ती राहते, म्हणजे वाढत जाते, म्हणजे वेगवेगळ्या राष्ट्रीय येतात. त्याला आपण मोठ्या परिसंख्या म्हणतो, परिसंख्या. उदाहरणार्थ पायची किंमत काय 22/7, तर आपण याला जर स्वार केलं 3 1 3 3 7 3 21 3 उरले किती उरले 10 झाले, 7 1 7 उरले किती 7 आणि 10 म्हणजे उरले 3 किती झाले 30 झाले, 7 चौक 28 झाले. ओके,
त्याच्यानंतर उरले किती 2, 7 2 14, नंतर उरले किती 6, किती झाले 60 झाले, 7 8 54. म्हणजे आपण जेव्हा दशांशच्या पुढच्या अंक बदलत जातात तर त्याला आपण कोणत्या संख्या म्हणतो? अपरिमेय संख्या अशी म्हणतो. त्याच्यानंतर बघूया आपण मूळ संख्या. मूळ संख्या कशाला म्हणतात? मूळ संख्या अशा संख्यांना म्हणतो ज्या संख्येला त्या संख्येने भागलेला पाहिजे आणि 1 ने भागलेला पाहिजे, तर त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो. खूप मुलांना मूळ संख्या ओळखण्यास प्रॉब्लेम जातो. ज्या संख्येला त्या संख्येने भागलेला पाहिजे आणि 1 ने, ज्या संख्येला त्या संख्येने आणि 1 ने भाग गेला पाहिजे, भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या म्हणजे किती अवयव पाहिजे? 2 पाहिजे. एक तर ती संख्या आणि 1 ने 2च अवयव पाहिजे. 2 पेक्षा जास्त अवयव असले तर चालत नाही आणि 2 पेक्षा कमी असले तरी चालत नाही. तर अशा संख्येला आपण कोणत्या संख्या म्हणतो? मूळ संख्या. 1 1 2 ही मूळ संख्या आहे का? नाही. कारण काय? या संख्येला फक्त त्याच संख्येने 1 ने भाग जातो, 1 ने भाग जातो, 1 ने भाग जातो आणि त्या संख्येने भाग होते. म्हणजे 2 पेक्षा जास्त अवयव पाहिजे. त्याच्यामुळे 1 ही मूळ संख्या नाही. बघूया 2. 2 ला किती भाग जाते? 1 तर 1 ने जाते आणि अजून किती जाते? 2 ने जाते. म्हणजे ही संख्या ही जी प्रॉपर्टी आहे हे आपली सॅटिस्फाय करायला, त्याच्यामुळे ही मूळ संख्या आहे. म्हणजे 1 आहे आणि 2 आहे, त्याच्यामुळे 2 हे अवयव पडतात त्याची, म्हणून याला कोणती संख्या म्हणतात? मूळ संख्या. त्याच प्रकारे 3 4 बघू. 4 आहे का? याच्या मूळ अवयव कोणते? त्याचे जर अवयव पडले तर त्याला किती भाग जाते? 1 ने जाते. ओके. अजून किती भाग जाते? 2 ने जाते आणि अजून किती जाते? 4 ने जाते. तर ही मूळ संख्या आहे का? नाही. म्हणजे मूळ संख्या काय म्हणते? 1 ने आणि फक्त त्या संख्येने भागलेला पाहिजे. ह्या 2च आयडिया पूर्ण केला तरच ही मूळ संख्या होऊ शकते. त्याच्यानंतर 5 आहे, त्याच्यानंतर 7 आहे, त्याच्यानंतर 11 आहे. अशा 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे? तर एकूण मूळ संख्या ही 25 आहे. आपल्याला जर विचारलं तर एकूण मूळ संख्या किती आहे? एकूण मूळ संख्या किती आहे? तर आपण याचं उत्तर सांगू शकत नाही, कारण विश्वामध्ये हे अनंत संख्या आहेत आणि अनंत मूळ संख्या आहेत. त्याच्यामुळे आपण सांगू शकत नाही किती मूळ संख्या आहे. ओके. त्याच्यानंतर बघूया आपण मूळ संख्या झालं. त्याच्यानंतर बघूया आपण संयुक्त संख्या. संयुक्त संख्या कशाला म्हणतात? संयुक्त संख्येची एक डेफिनेशन आहे. 1 आणि मूळ संख्या, 1 आणि मूळ संख्या सोडून ज्या संख्या उरल्या त्यांना आपण कोणत्या संख्या म्हणतो? संयुक्त संख्या. किंवा अजून डेफिनेशन आहे, 2 पेक्षा जास्त सामायिक जास्त अवयव किंवा 2 पेक्षा जास्त संख्येने भाग गेला पाहिजे. 2 पेक्षा जास्त संख्येने भाग गेला पाहिजे त्या संख्येला आपण काय म्हणू शकतो? संयुक्त संख्या. 1 तर नाही, 2 पेक्षा जास्त संख्या नाही का? नाही. 2 तर मूळ संख्या आहे, 3 तर मूळ संख्या आहे, 4. 2 पेक्षा जास्त अवयव पाहिजे, म्हणजे या संख्येला किती भाग जाते? किती भाग केला पाहिजे? 2 पेक्षा जास्त संख्येने भाग केला पाहिजे. या संख्येला किती भाग जाते? 1 जाते का? जाते. 2 जाते, 4 जाते. 2 पेक्षा जास्त अवयव. त्यानंतर बघूया 5. 5 आहे का? 5 मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर बघूया 6. या संख्येला किती भाग जाते? 1 जाते, 2 जाते, 3 जाते, 6 जाते. ही मूळ संख्या आहे, संयुक्त संख्या आहे. म्हणजे 2 पेक्षा जास्त संख्येनं भाग गेलेला त्या संख्येला आपण संख्या म्हणतात, तर त्या संख्येला आपण संयुक्त संख्या अशी म्हणतो. त्याच्यानंतर बघूया आपण
एकूण संयुक्त संख्या किती असू शकतात? तर एकूण संयुक्त संख्या ह्या अनंत असू शकतात. हा, 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती असू शकतात? 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या मूळ संख्या किती येतात? 25 आहे. ओके. आणि एक काय आहे, ही मूळ बी नाही आणि संयुक्त बी नाही. म्हणजे 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती असतात? मग 25 झाली. एकूण संख्या किती आहे? 100. तर 75 असू शकतात का? नाही, 75 नाही, कारण 1 सोडून म्हणजे किती येतात? 74. 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहे? तर 74 आहे. त्यानंतर बघूया आपण समूळ संख्या. समूळ संख्या कशा म्हणतात? दोन संख्या पाहिजे. दोन संख्याचा सामायिक अवयव किती पाहिजे? एक. एका व्यतिरिक्त एक नसून कोणताही नसायला पाहिजे, तर त्याला आपण कोणत्या संख्या म्हणतो? समूळ संख्या करू. म्हणजे उदाहरणार्थ 9 आणि 10 यांचे जर अवयव पाडले, 1 आणि 10 यांचे अवयव जर पाडले, तर तिचे अवयव किती भाग जाते? याला 3 न जाते, 9 न जाते. ओके. आणि याला 10 ला किती जाते? 5 न जाते. आणि 10 न जाते, 2 न जाते. याचा सामायिक अवयव किती आहे? 1 सोडून किती आहे सामायिक अवयव पाहिजे? एकही नाही पाहिजे. एका व्यक्तीत एकही सामायिक अवयव नाही पाहिजे. 1 सोडून त्याचा एकही सामायिक अवयव नाही पाहिजे. तर याचा सामायिक अवयव काय? 1 नाही. तर त्याला आपण कोणत्या संख्या म्हणतो? समूळ संख्या. किंवा यांचा मसाला किती पाहिजे? पाहिजे. तर त्याला आपण कोणत्या संख्या म्हणतो? नैसर्गिक संख्या. म्हणजे याचा सामायिक अवयव एकही नाही पाहिजे. एकही नाही पाहिजे. एक व्यक्ती एक असू शकतो, पण एकापेक्षा जास्त नाही पाहिजे. तर त्याला आपण काय म्हणतो? समूळ संख्या. समूळ संख्या फक्त हे दोन संख्यामध्ये पडतो. आणि जवळच्या संख्या म्हणजे जवळच्या नैसर्गिक संख्या 2 आणि 3 या कोणत्या संख्या असतात? समूळ संख्या असतात. ओके. तसंच 7 आणि 8 या कोणत्या संख्या असू शकतात? समूळ संख्या असू शकतात. यांचा लसावी या दोन संख्येचा गुणाकार असू शकतो. आणि यांचा लसावी किती असू शकतो? 1. तर त्याला आपण कोणत्या संख्या म्हणतो? तर त्याला आपण समूळ संख्या असं म्हणतो. त्याच्यानंतर बघूया आपण जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या कशाला म्हणतात? ज्या मूळ संख्या आहेत आणि जर मूळ संख्येचा फरक, त्या संख्या किती फरक आहे? एक काच्या फरक नाही, तर त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. उदाहरणार्थ कसं आहे? 3 आणि 5 याच्यामधला डिफरन्स किती आहे? 1. आणि हे त्याला कोणत्या संख्या म्हणू शकतो आपण? जोडमूळ संख्या. त्याच प्रकारे कोणती आहे? 5 आणि 7. ओके. नंतर कोणती? 11 आणि 13. तुम्ही काय करा, 1 ते 100 पर्यंत किती जोडमूळ संख्या आहे हे शोधा आणि बघा. तुम्ही जोडमूळ संख्या म्हणजे काय? लगतच्या संख्या, फक्त अंतर कितीचा पाहिजे? 1चा पाहिजे. तर त्याला आपण कोणत्या संख्या म्हणतो? तर त्याला आपण जोडमूळ संख्या अशी म्हणतो. त्यांच्यानंतर बघूया आपण समसंख्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी किती पाहिजे? 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील, त्यांना आपण कोणत्या संख्या म्हणतो? तर त्यांना आपण समसंख्या म्हणतो. आता एक स्थानचा अंक कोणता आहे? तर एकक स्थानचा अंक हे आहे, हे दशक स्थानचा आहे, हे शतक स्थानाचा आहे. अशा संख्येला आपण कोणत्या संख्या म्हणतो? समसंख्या. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी किती अंक पाहिजे? 0, 2, 4, 6, 8. तर त्या संख्येला आपण कोणत्या संख्या म्हणतो? तर त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. म्हणजे याच्या जागी कोणता अंक आहे? तर याच्या जागी 4 अंक आहे, म्हणजे ही समसंख्या आहे. त्याच्यानंतर बघूया 57. याच्या एकक स्थानी किती अंक आहे? 7. म्हणजे हे सम अंक नाही, त्याच्यामुळे ही समसंख्या नाही. त्याच्यानंतर बघूया 8, 4, 3, 2, 5, 7, 6. ही संख्या समसंख्या आहे की नाही? तर समसंख्या आहे, कारण याचे एकक स्थानी अंक हे 6 आहे. त्याच्यानंतर बघूया आपण विषम संख्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी किती अंक पाहिजे? 1, 3, 5, 7, 9. 1, 3, 5, 7, 9
हे अंक असतील तर त्या संख्येला आपण विषम संख्या असे म्हणू शकतो. म्हणजे 47 ही विषम संख्या आहे, कारण याचे एक स्थानी अंक हे 7 आहे. याचे एक स्थानी अंक कोणता आहे, तर याचे एक स्थानी अंक 3, म्हणून ही विषम संख्या आहे. म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या यांची व्याख्या ही तर सोपीच आहे, कारण ज्या संख्येचे एक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्याला समसंख्या म्हणतात, आणि ज्या संख्येच्या एक स्थानी किंवा ज्या संख्येला 2 ने भागतात नाही तर त्या संख्येला आपण विषम संख्या अशी म्हणतो. त्याच्यानंतर बघूया आपण त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात? त्रिकोणी संख्या घेऊन आपण स्टॉप करू. त्याच्यानंतर बघूया आपण त्रिकोणी संख्या. दोन नैसर्गिक संख्येच्या गुणाकारांच्या निमपटीस काय म्हणतात? त्रिकोणी संख्या म्हणतात. तुम्हाला काय म्हणलो मी काहीही समजलं नसेल. दोन गुणाकारांच्या, दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या, लगतच्या नैसर्गिक संख्येच्या निमपटीस, निमपटीस काय म्हणतात? त्रिकोणी संख्या असे म्हणतात. म्हणजे दोन नैसर्गिक संख्या, समजा आपण एक नैसर्गिक संख्या ही म्हणू x मानू आणि दुसरी नैसर्गिक संख्या ही y मानू. दोन नैसर्गिक संख्येच्या गुणाकारास x आणि y यांच्या निमपटीस, निमपटीस म्हणजे किती? अर्धा. याला कोणती संख्या म्हणतात? त्रिकोणी संख्या. ओके, आता एक ही त्रिकोणी संख्या आहे की नाही बघूया. तर पहिल्या असो काय करू, इथे एक ठेवू. ओके, 1/y डिवाइडेड बाय 2. ओके, हे दोन इकडे गेले की झाले x गुणिले y बरोबर 2. दोन नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस काय म्हणतात? त्रिकोणी संख्या. आता हे दोन म्हणजे दोन नैसर्गिक संख्या बघू. एकच्या पुढची संख्या नैसर्गिक संख्या कोणती? तर 2. बे एक बे, म्हणजे RHS इज इक्वल टू LHS, म्हणजे 2 बरोबर 2, म्हणजे एक ही त्रिकोणी संख्या आहे. त्याच्यानंतर बघूया आपण दोन. दोन ही त्रिकोणी संख्या आहे का? म्हणजे 1 गुणिले y डिवाइडेड बाय 2. त्रिकोणी संख्येसाठी कोणती संख्या ठेवून बघू? 2. ओके, x गुणिले y बेदोनी 4. आता अशा कोणत्या दोन नैसर्गिक संख्या आहेत त्यांचा गुणाकार किती आहे? 4 या पाहिजे. तर अशा कोणत्या संख्या आहेत? कारण 2 गुणिले 3 घेतलं तर किती होतात? 6 होतात. म्हणजे दोन स्टॅटस होतात का? RHS इज इक्वल टू LHS काय काय नाही. त्याच्यामुळे दोन्ही नैसर्गिक संख्या नाही. त्याच्यानंतर बघूया 3. 3 ही नैसर्गिक, 3 ही त्रिकोणी संख्या आहे का? आपण चेक करायचं, चेक करून बघायचं. दोन लगतच्या नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस, म्हणजे दोन नैसर्गिक संख्या x ही y ही आपण नैसर्गिक संख्या म्हणून डिवाइडेड बाय 2. निमपटीस म्हणजे छेद. याला कोणती संख्या म्हणतात? त्रिकोणी. आपण समजा त्रिकोणी संख्या ही 3 ठेवून बघितली. 3 ही त्रिकोणी संख्या आहे का? चेक करायचं आहे. तर इथे 3 घेतलं बरोबर आहे. x गुणिले 3 हे इकडे जाऊन 3 दोन्ही 6. ओके, दोन नैसर्गिक संख्या आता आपण बघितलं 1 आणि 2 याचा गुणाकार केला तर किती होते? 2 होते. आता पुढची संख्या बघू. 2 आणि 3 बेत्रिक 6, म्हणजे 3 दोन्ही 6, म्हणजे दोन लगतच्या नैसर्गिक संख्येच्या गुणाकारास काय म्हणतात? त्रिकोणी संख्या. या त्रिकोणी संख्या आपल्याला समजल्या पाहिजे. म्हणजे किती संख्या आहे? 3 ही नैसर्गिक म्हणजे त्रिकोणी संख्या होऊ शकते. अशा भरपूर प्रॉब्लेम आहेत त्रिकोणी संख्या व त्रिकोणी संख्या तुम्हाला फक्त समजण्यासाठी मी सांगितलं. नंतर आपण याच्यावर प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करूया. त्याच्यानंतर बघूया आपण त्रिकोणी संख्येच्या नंतर बघूया चौरस संख्या. नंतर आपण बघूया चौरस संख्या. परफेक्ट स्क्वेअर पाहिजे त्याला आपण म्हणतो
चौरस संख्या म्हणजे वर्ग पाहिजे त्या संख्येचा, वर्ग काढता आला पाहिजे. उदाहरणार्थ 4, वर्गमूळ 4 जर केलं तर याचं वर्गमूळ जर काढलं तर किती येते? 2 येते. उदाहरणार्थ 1, ओके, तर किती येते? 1. उदाहरणार्थ 9, याचं जर वर्गमूळ काढलं तर किती येते? या संख्येला आपण चौरस संख्या अशी म्हणतो. चला तर आपण आज इथेच थांबूया. त्याच्यानंतर आज उद्याचा क्लास उद्या ऐकूया.